हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे संडे. तर संडे स्पेशल मेनू झालाच पाहिजे ना. तर मी बनवत आहे मस्तपैकी गावरान असं जेवण. तर गावरान जेवण कोणाकोणाला आवडतं कमेंट करून मला सांगा. मला तर खूप आवडतं. काय ते आपलं म्हणतात ना, फॅन्सी फूड खाऊन खाऊन खरंच कंटाळा येतो. असं गावरान जेवलं ना मनाला खरंच शांती मिळते. आणि असं गावरान जेवण तुम्ही बनवलं आणि तुम्ही जर शेतामध्ये जाऊन जेवलात तर कसलं भारी लागतं ना. आता मला खरं सांगते, खूप म्हणजे वर्ष झालेलं आहेत की शेतात जेवायलाच मिळालेलं नाही आहे. असं चालायचं, कारण की पुण्यामध्ये कुठे आपलं शेत येणार ना. तर इथे मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत बघा. मस्तपैकी मी ते बनवणार आहे ठेचा. काही जण ह्याला खरडा पण म्हणतात. तर भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या मस्तपैकी तेल टाकून, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि लसूण भरपूर प्रमाणात टाकलेला आहे. आणि अशा पद्धतीने त्याला ठेचून घेत आहे. मस्त असा लागतो बघा हा ठेचा खरडा. तर एकदम भारी लागतो. लोखंडाच्या कढईमध्येच मी हे भाजून घेतलेल्या होत्या मिरच्या, त्यामुळे आणखी जास्त टेस्ट लागते. आणि मिक्सरमध्ये पण काढते, काय असं नाही की असंच करते. तर अशा पद्धतीने मस्त आपला खरडा तयार झालेला आहे. ह्यामध्ये शेंगदाणे हवं असतं शेंगदाणे घालू शकता. त्यानंतर बनवत आहे इथे मी भाकरी. आणि भाकरी कोणाकोणाला आवडते सांगा मला. तर भाकरी असा मस्तपैकी मेनू आपला आहे आजचा. भाकरी नंतरच्याला भेंडी वगैरे बनवलेली आहे मी. आणि मस्तपैकी आता इथे भाकरी बनवणं चालू आहे. तुम्हा कोणाला भाकरी आवडते हे सांगा मला नक्की. आणि हे जेवण जर तुम्ही शेतात जेवला तर आणखी जास्त, एक भाकरीच्या ऐवजी ते 1.5-2 भाकरी जाते. आणि घरी जेवायचं म्हटलं तर एक भाकरी जात नाही, असं होतं बघा. तर आणि ठेचा कोणाकोणाला आवडतं हे पण सांगा. गावरान मस्त असं तडकाचं जेवण बनवत आहे मी. आणि बघा भाकरी आपली कशी टंब अशी फुगलेली आहे. भाकरी फुगली की परफेक्ट भाकरी अशी बनली असं आपल्याकडे समजलं जातं. तर तुम्ही पण आज जेवायला काय बनवलं संडे स्पेशल? तर आमच्याकडे गावरान तडका अशा पद्धतीने जेवण आहे. आणि तुमच्याकडे काय बनवलं आहे आजच्या हा संडे स्पेशलला तर नक्की सांगा. चला तर बाय. सगळ्यांनी काळजी घ्या आणि या सगळ्या जेवायला मस्तपैकी गावरान तडका.